रामकृष्ण हरी, सगळ्यांना स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामधून। आज आहे आपला पहिला दिवस आळंदी वारीचा। हा 100% यावेळेस आळंदी वारी करणार आहे आणि खूप साऱ्या गाड्या चालल्या आहेत। हा रस्ता आहे जो की जर तुम्ही शिक्रापूर साईडने येत असाल संभाजीनगर साईडनं, त्या रस्त्यावर आलो मी। आता इथं समोरच आळंदी चौक आहे, म्हणजे तिथं दिसायला लागले सगळे पोलीसवाले, सगळेजण थांबलेत आणि इथून पुढे जे बी गाड्या येतात सगळे अडवायला लागले आहेत। म्हणजे आळंदीच्या साईडला इथून जवळपास 20 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही। आणि मी फर्स्ट टाइम आळंदीची वारी करणार आहे, खूप जास्त एक्साइटिंग आहे। रात्र 2-3 दिवसापासून खूप जास्त पाऊस चालू होता, पण आज संध्याकाळी पाऊस पण चालू होता, पण आता सकाळी जरा वातावरण चांगलं झालंय, फुललंय, म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट आहे। आज जरा कमी पाऊस येण्याची शक्यता आहे आणि आज प्रस्थान आहे, आळंदीचं प्रस्थान आहे, त्याच्यासाठी जायला लागलो मी। आपला काही प्लॅन नाही, कसला प्लॅन नाही आहे, असं निघालो मी, बॅग बिग भरले। बघूया आता समोर काय काय होते। पहिले तिथून आपल्याला गाडी बघायला लागणार आहे, तिथं तिकडल्या साईडला ऑटो स्टॉप आहे, तिथं जाऊया, गाडी पकडूया आणि जवळपास पुढचे 21 दिवस 21 व्हिडिओ येतील, जे की खूप जास्त मला तर उत्साही होणारच आहे, पण तुम्हाला मध्ये त्यामध्ये पण उत्साह आहे, कारण माझं पण हा फर्स्ट टाइम आहे आळंदी वारी करण्याचा। तर काय करूया, इथून आपण गाडी पकडूया आणि निघूया तिकडल्या साईडला आळंदीला। आणि मेन म्हणजे इथून मग आता दिंडीचं जे बी माझ्या संघाचे माणसं आहेत ते सगळे पुण्यामधून येणार आहेत आणि सगळ्यांना रेड अलर्ट दिलं आहे, जे की खूप जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे। पण आता पाऊस थांबला, जी की एक चांगली गोष्ट आहे। बघूया आपल्याला आळंदी सोहळा बघायला भेटते का नाही, कारण खूप कमी लिमिटेड माणसालाच मधामध्ये परमिशन दिलेली आहे। जाऊया इथून ही गाडी ऑटो पकडूया आणि जाऊया आळंदीला। जवळपास 10 वाजायला आले। गाडी जिथं आपल्याला 50-50 रुपये घेऊन सोडलं, आळंदीच्या बाहेर 2-1 किलोमीटर सोडलं, इथून समोर एक चौकातून भोसरी जात आहे आणि इथं पाऊस चालू आहे जोरजोरात। तिकडल्या साईडला म्हणलं का नाही, जवळपास मौसम आहे ते कंटिन्यू चेंज होत राहते, तर खूप जास्त पाऊस चालू आहे आळंदीमध्ये, तर बाप रे बाप। जाऊया आता समोर, इथून 2-1 किलोमीटर आपल्याला चलत जायचं। पाऊस मायला मी छत्री पण नाही, आपली काहीतरी घ्यावं लागणार, आपल्याला जुगाड करावं लागणार आहे, रेनकोट काहीतरी। आणि इथून पूर्ण चौक आहे ते बंद करण्यात आलं आहे, इकडल्या साईडला कुणालाही समोर जाऊ देणार नाही। इथं चौक आहे, चौकातून सगळ्याला इकडल्या साईडला जायचं। काय करूया आपण, चौक ओलांडूया आणि जाऊया मनामध्ये आळंदीत। ऑटोमध्ये बसलो आणि खूप जास्त पाऊस चालला आहे, पाठीमागल्या साईडला आपली बॅग बी खूप जास्त आहे आणि सगळे ऑटोवाले असे साईडला लावले, घ्यायचे किती घे, हा सगळेजण बसले। खूप जास्त पाऊस चालू आहे आणि दुकानावर थांबलंय, हो का, छत्र्या बित्र्या सगळे महाग भेटायला लागले। 100 रुपये रेनकोट आहे, त्यानंतर पावसामध्ये भिजण्यासाठी 20-20 रुपयाला असे हे भेटायला लागले, तर कवर, त्यानंतर बॅटऱ्या 10 रुपयाला, ती 20 रुपयाला, अशा खूप साऱ्या दुकानं तिकडल्या साईडला पण दिसायला लागले, जे की पावसाळ्यामध्ये सगळ्यांना कुंच्या म्हणते, त्याला कुंच्या दिसायला लागले। आणि इकडल्या साईडला बी छत्र्या जे की खूप महाग मिळालेत, 250, 300, 400 पर्यंतच्या मोठ्या सागळ्या इकडल्या साईडला पण दिसायला आले। आणि पूर्ण असं दुकान आहे, पाऊस पडायला आले, अजून पाणी थांबलं नाही, तर आपण एखादा कोट किंवा छत्री घेऊया आणि मग जाऊया मंदिराकडे। ऑटो घेऊन मी उतरलो आणि सगळ्यात मोठी टेन्शन होती ती बॅगची होती, बॅग घेऊन आलतो ना मी। तर पाठीमागल्या साईडला इथे गेस्ट हाऊस आहे, वर लिहिले बघा कल्पना गेस्ट हाऊस, इथं आता बॅग ठेवली, रूम घेतली, जे की जवळपास 400 रुपयाला भेटली 1 दिवसासाठी। चालते तेवढं, रूम सगळं साफ आहे, आपली बॅग पण सेफ आहे आणि संध्याकाळी झोपताना पण खूप जास्त आपल्याला त्रास नाही होणार। आणि पाऊस चालू झाला इतक्या, एक 200 रुपये छत्री घेतली, छत्री पण आणली होती, हे घ्यायचं होतं, रेनकोट घ्यायचं चालू होतं, पण रेनकोट म्हणलं आता सध्या तर गरज नाही, आपण रूम पण घेतल्या, छत्री पण घेतल्या, पाऊस पण चालू झाला। तर जाऊया आपण आता इथं मंदिराकडून। खूप जास्त पूर्ण वाहनच चालायला लागले। मेन म्हणजे इथून जास्त नाही, 2 किलोमीटर म्हणलं, 200-300 मीटरचं जास्त मंदिर, आणि पाऊस जे आहे ते कंटिन्यू चालू झाला आहे। वा, खूप जास्त वातावरण भारी झालं आहे। जाऊया मंदिराकडे मस्तपैकी। हे रूमचा दरवाजा लावतो मी आणि मधामध्ये 2-4 गाद्या आहेत बसण्यासाठी, आणि इकडल्या साईडला बेड आहे, हे दिसायला लागले 2, आणि इकडल्या साईडला सगळे बटन आहेत, इकडल्या साईडला खिडकी आहे, इथं ठेवण्यासाठी वरी फॅन पी आहे, आणि इकडं बाथरूम आहे, जे की खूप सुंदर आहे, सुंदर म्हणजे चांगलं आहे, स्वच्छ आहे। इकडलं खिडकी आणि मधामधून दाखवतो, जे की एकदम म्हणजे घाण नाही आहे, आणि इकडल्या साईडला काच आहे। मी रेडी झालो आता सगळं फ्रेश करून, तर जाऊया आपण मंदिराकडे। रस्त्याने चालताना असं पोहे पण देत होते, जे की बस थोडे झाले, जे की सगळ्यांना दिले जाते आणि सगळेजण खायला लागले। तर आपण थोडेसे गरम पोहे आणि 2-3 जिलेबी घेऊया। दोनच बस। जिलेबी आणि पोहे घेतले आणि सगळेजण एकदम
उभा टाकून खायला लागले आहेत आणि इथंच अशा प्रकारचे बघा मोफत अन्न आणलेले आहे सगळेजण खायला आहेत. तर आपण बी जिलेबी आणि पोहे खाऊया थोडेसे. पोहे खाली पाठीमागं आणि आता थोडंसं वातावरण क्लिअर पण झालं आणि वापस समोरून ढगं दिसायला लागले, ढगं यायला लागले. आणि ज्या बी पालख्या येतात जास्त करून जेवढे पण इकडे येणार आहेत सगळे पुण्यामध्ये म्हणजे याच्या पुढचा जो स्टॉप आहे तिकडल्या साईडला सगळ्या ओळीण्यात आले आहेत. म्हणजे आळंदीमध्ये एक लिमिटेड माणसांना मधामध्ये एंट्री दिलेली आहे. तर आपण जाऊया बघा मधामध्ये आतमध्ये मंदिरापाशी जाण्याचा प्रयत्न करूया. तसं बॅरिकेडिंग लावले सगळीकडे, त्याच्यामुळे काय जाताना नाही. प्रत्येक दंडीमधून 10 माणसं वारकरी मधामध्ये जाण्यासाठी आतमध्ये मंदिराची एंट्री आहे. म्हणजे जवळपास 27 पुढल्या दिंड्या, 27 मागाल्या दिंड्या असे 560 जणच मधामध्ये एंट्री जायला मंदिरामध्ये. आता जाऊया आपण मंदिराकडे, मधामध्ये मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. तसं जाऊच देणार नाही कारण चारीकडून बॅरिकेडिंग आहे. आणि तसं बघायला गेलं तर गर्दी नाही आहे कारण पाऊस पण खूप जास्त चालू आहे आणि 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे जे बी 4 रस्ते आहेत सगळे पुरामुळं सगळे बंद आहेत. त्याच्यामुळं खूप जास्त गोष्टी बंद करण्यात आल्या. आता जाऊया मंदिराकडे आणि तुम्हाला जे फुलं आहेत ते पण दाखवतो जे साईडचे आहेत ते जाते. तर इकडं बस स्टँडकडे जाते आणि आपण दुसऱ्या साईडला जाऊया इकडे मंदिराकडे. तिकडल्या साईडला डायरेक्ट मधामध्ये तिकडल्या साईडला बॅरिकेटिंगच केल्या. इकडून जाऊया आपण मंदिराकडे. इथं लागली बॅरिकेटिंग, समोर सगळ्याला आडवं लागली. तिकडल्या साईडला मंदिर आहे मधामध्ये आतमध्ये जायला. आणि हे बघा इकडं बी बॅरिकेटिंग गेल्या आणि पलीकडल्या साईडला पण बॅरिकेटिंग गेल्या. माणसाला जाऊ नाही, जेवढ्या पण दिंड्या येतात त्यांना इकडं समोर पाठवायला लागले मधामधून. तिकडल्या साईडला पूर्ण बॅरिकेटिंग गेली. आता दुसऱ्या नाही, आता तिसऱ्या साईडनं सगळीकडून बंद करून टाकले. सगळे गले मी छोटे आणि पाऊस वापस कंटिन्यू चालू झाला. राव छत्री काढावं लागेल मला. हे छत्री बी लई खतरनाक घेतले मी. झटका मारता नुसती झटका मारते. आता छत्री तरी घेतली नाही तर पूर्ण भिजतच जावं लागलं. आता हे तिसऱ्या या लाईनीला कोणी दिसणार. असे छोट्या गल्ल्यामधून कुठेतरी फिरायला लागलं. मंदिरापाशी कसं तरी पोचावं आलो मी. आणि हे राहिलं समोर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर. आणि मधामध्ये कुणाला एंट्री नाही जोपर्यंत पास नाही. सगळे पोलीसवाले बसले तर आणि सगळेजण आडाला आहेत. माझ्याकडे पास आहे पण बिना पासचं कुणाला मला सोडणं झालं तर. पाऊस पण जोरात चालू झाला आहे, खूप जण थांबले तर. ते राहिलं समोर मंदिर. बिना पासचं मधामध्ये कुणाला जाऊ देणार झाले, पूर्ण सिक्युरिटी टाईट आहे. हे आला बाहेर संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखीचा रथ आणि एकदम सुंदर दिसायला आला आहे. फुलांना पूर्ण सजविला आहे आणि पलीकडल्या साईडला मंदिर राहिलं. थोड्या वेळानंतर बाहेर येईन आणि कसलं सुंदर दिसते पूर्ण रथ सजविलेला आहे. रस्ता राहिला तिकडे समोर आणि तो गेट दिसायला लागतं. गेटमधून मग तर आलो मी आता. आणि कारण सगळे पोलीस आले ना सगळ्याला बाहेर काढायला लागले तर म्हणून आता कारण थोड्याच वेळात तिथून दिंडी जाणार आहे. त्याच्यासाठी आता रथ बघितला असं तुम्ही, रथ पण गेला, थोड्या वेळानं दिंडी पण जाईल. त्याच्यासाठी सगळ्याला जे बी रस्ता आहे ते मोका करायला लागला. पण आपण असं मधामध्ये आला, तिथून छोटीशी गली होती त्या गल्लीमधून असं मधा आलं. इथं सगळे घरं आहेत तर थोड्या इथं इंतजार करूया मग जाऊया. दिंडी आली, दिंडी क्रमांक 9 आणि सगळेजण जी वारकरी येतात त्यांची सगळे पुणे वाजवत यायला लागले तेव्हा. क्रमांक 9 गेली, त्याच्यानंतर 5 गेली आणि त्याच्या पाठीमागं अजून एक दिंड्या कंटिन्यू येत राहतात. आता ही दिंडी क्रमांक किती आहे 17 नंबरची आहेत. म्हणजे असं काही नाही, जशा दंड्या येत राहतात ना तशा प्रकारे मधामध्ये सोडले जातात. तर ही 17 नंबरची दिंडी मधामध्ये सोडायला आली. सगळ्यांची जी पास येतं सगळी चेक करायला येतं आणि त्याच्यानंतर मग सगळेजण इथं आता टाळ वाजणार आणि सगळेजण टाळ करत समोर जायला लागले.
इथं कुणालाही बिना पास मला पाहिजे सोडण्यात आले.
जवळपास 5:30 वाजायला लागलेत आणि 3:30 वाजता मधामध्ये आलतो आणि जवळपास 2 घंट्यानंतर पूर्णपणे मंदिराच्या आसपास बी जेवढे खेळ तुम्ही बघितले असते व्हिडिओमध्ये खूप जास्त सुंदर वाटले. मी तर पहिल्यांदा आयुष्यामध्ये बघितले आणि सगळं मंदिर बघा आणि आभाळ बी खूप जास्त आले आणि खूप सारे ड्रोन पण उडताना तुम्हाला दिसतील. बघा तिथे एक दिसायला आहे, तिथे एक आहे, त्यानंतर तिकडल्या साईडला आहे. आणि आता सध्या तरी थोडंसं शांत झालं कारण सगळेजण थकले तर खूप 2-3 घंट्यापासून सगळेजण भजन कीर्तन करू लागले आणि आता सगळेजण एकदम मस्तपैकी तिथं चहा पण भेटत आहे, सगळ्याला चहा पण देत आहे. आणि तिकडल्या साईडला हे मंदिराचं मेन गाभारा तिकडल्या साईडला समोर 2 कळस आणि हो का चालू झालं थोडं चालू आहे सगळीकडे. तिकडल्या साईडला फुलं बिलं लावलेत. हे असं काय मंदिर दिसतं. वा खूप जास्त सुंदर आणि सगळ्यांना पांढऱ्या कपड्याचे कपडे घातले तर गमछा घातलाय, त्यानंतर धोतर घातलं आणि टोपी घातले. माझी टोपी तर घरीच राहिली. नक्की बघूया अजून किती वेळ लागते इथं मंदिरामध्ये आपण थांबायला. 6 वाजायला येतं आणि जेवढ्या पण पालख्या दिसायला लागल्या आता एक करून सगळ्या बाहेर काढायला लागले कारण देवाचे जे पादुका आहेत ते घोड्यावर इतकं घोडा दिसला अश्व म्हणते त्याला त्याच्यावर घेऊन आता बाहेर जाणार आहेत. आणि जेवढ्या पण पालख्या येतात सगळ्या एक करून बाहेर निघायला येतात दिसायला लागले तुम्हाला सगळीकडे. शेवटचा शॉट बघितला असाल तुम्ही. मी मंदिरामध्ये होतो आणि पालखी बाहेर निघून आली पण मोबाईलची चार्जिंग संपली तर वापस मी आता हॉटेलवर आलो आणि चार्जर घेतलं कारण पॉवर बँक नव्हते. आणि जी पालखी आहे ती प्रस्थान झालेलं आहे, मंदिराच्या बाहेर निघालेलं आहे. जसंही मोबाईलची बॅटरी निघाली 5-10 मिनिटानंतर बाहेर निघाले तर वापस जाऊया आपण मंदिराकडे. जरा लांब होतं आणि जेवढे पण माणसं दिसायला लागले हे सगळे प्रस्थान बघून वापस आपल्या घरी जायला लागले किंवा आपल्या पालखीमध्ये झालेत. काही जण लोकल पण असतात. बरं काय करूया आपण, पाऊस नाही ही एक चांगली गोष्ट झाली. आणि खूप जास्त गर्दा होता म्हणजे मला वाटलं नव्हतं तेवढा गर्दा असेल, खूप जास्त गर्दा होता. तर चार्जर घेतलंय आता जाऊया वापस आपण पालखीकडे. एकदम जोरानं ओढू लागली पालखीला. समोर राहिलं ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि पूर्ण आपण फिरून एक वेढा मारला आणि हे शेवटचे जे पाठीमागले दिंड्या येतात त्या दिंड्या राहिलेल्या येतात आणि समोर आहे एकदम संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी आणि कंटिन्यू सगळे भजन कीर्तन चालूच आहे बघा. बघितलं तुम्ही जे पालखी पूर्ण फिरून येते आणि थोडंसं एक 100 ते 200 मीटर पाठीमागं गांधीवाडा म्हणून नाव आहे त्या आजूबाजूच म्हणलं जाते. मग बाहेर निघून तिथं आता राहणार आजचे दिवस आणि उद्या सकाळी 5-6 वाजता निघणार. बापरे बाप खूप भारी दिवस गेला आज. आणि आता इकडे ब्रिजकडे आलो जे की तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितले असतील जिथे की 4 बीचवर पाणी गेलं आणि आता सध्या तरी खाली झालंय पण जाऊ पण देणं झाले अजून. मला लागेल थोडंसं लांबून वरच्या साईडनं दिसलं तर तुम्हाला दिसन. आता सध्या तरी त्याचं कामच चालू तिकडल्या साईडला. समोर दिसाले तुम्हाला पाणी बघा जायला लागले पूर्ण दिवसभर राहिलेलं आणि पूर्ण जो ब्रिज आहे तो पूर्ण त्याची बॅरिकेटिंग वाहून गेली इकडल्या साईडला. आणि इकडं बघा पूर्ण दिसायला लागले पूर्ण वेल्डिंग करायला आहे कारण उद्या सकाळी इथून प्रस्थान होणार आहे ज्ञानेश्वर महाराजाची. त्याच्यासाठी पूर्ण कुणी पडू नये वारकरी त्याच्यासाठी इकडल्या साईडचे तर पूर्ण वाहूनच गेले. इकडून पूर्ण जण जाण्यासाठी करतात आणि खूप जण इकडल्या साईडला थांबले कन्नाला जायचं पलीकडल्या साईडला आणि पलीकडल्या बी साईडला खूप जण थांबले ते दिसायला लागले. तर अजून रस्ता नाही चालू केला जोपर्यंत सगळी बिल्डिंग कंप्लीट नाही होणार तोपर्यंत करणार नाही. तर बस तर हा व्हिडिओपर्यंत ठेवूया. खूप भारी दिवस गेला आपला पूर्ण. आजचा पहिला दिवस आहे, पुढे अजून 20-22 दिवस आपले रोज ब्लॉग येणार आहेत. आजचा खूप भारी दिवस गेला. मध्ये मंदिरामध्ये आपला कस तरी जुगाड लागला जायचं
प्लॅन नव्हता म्हणजे असंच जर भेटलं तर जाऊ म्हणून आलतो मी आणि एकदम भारी पहिल्यांदा मी आळंदीची वारी करतो आणि त्याच्यामध्ये जे माझं म्हणजे सौभाग्यच म्हणायला पण असलं भारी वाटलं का नाही मनामध्ये तर मंदिरामध्ये आणि पालखी सगळे आता आल्या सगळेजण दर्शन करायला आले संध्याकाळच्या टाईमला आणि सगळेजण मस्तपैकी वाफवत त्यांच्या दिंडीमध्ये गेले तर बाकीचे जे बी दिंडीमध्ये जे कार्यक्रम होते मी अजून जॉईन नाही केली फक्त इथं राहिलो मी जॉईन पुण्यामध्ये जाऊन दिंडी दुसरी जी बी आहे माझे संघ घरचे येणार आहेत त्यांची दिंडी जॉईन करा तर हा व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण खूप जास्त मी मेहनत करणार आहे या व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा केलेली आहे तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा बाय.